नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोहराचे देठ किंवा हे फळांचे देठ काढून टाका ह्याबद्दल व्हिडिओ केला होता. त्यामध्ये दोनच गोष्टी सांगितल्या होत्या की हे देठ काढा आणि त्याचा फायदा काय. पण बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले की तुम्ही सविस्तर माहिती द्या किंवा अर्धवट माहिती देऊ नका. तर त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये काय करायचं आहे आणि त्याचा फायदा काय हे दिलं होतं. पण तुम्ही बऱ्याच मंडळींनी व्हिडिओ स्किप करत बघितला असतं, त्यामुळे तुम्हाला समजलं नसेल. ठीक आहे, दुसरा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये सांगू. आपण हे सांगितलं की हे जे मोहराचे देठ आहेत किंवा फळं काढल्यानंतर हे जे देठ शिल्लक राहतात हे देठ काढणं गरजेचं आहे. हे का? तर पहिली गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये देठामध्ये फ्रुटिंग हार्मोन असतात. मोहराचा देठ असेल किंवा फळाचं देठ असेल ह्याच्यामध्ये फ्रुटिंग हार्मोन असतं आणि हे जर फ्रुटिंग हार्मोन न्यूट्रल करायचं असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो की हे असं मोडून काढणं. म्हणजे साधारणपणे एक डोळा पाठीमागे जाऊन त्याचं फांदी मोडून काढणं गरजेचं आहे. ते जर नाही केलं तर हा मोहराचा किंवा फळाचा देठ आहे जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत इथं नवीन पालवी येत नाही. ह्याला साधारणपणे 3-4 महिन्यामध्ये एक हंगाम वाया जातो आणि जर पालवी उशीर आली तर तुमचा पुढचा हंगाम, पुढची पालवी आणि पुढचा हंगामसुद्धा लेट होतो. त्यामुळं फळं काढणीनंतर कंपल्सरी मोहराचे देठ आणि फळाचे देठ काढणं गरजेचं आहे. ह्याच्यामधलं सायन्स हेच आहे की ह्याच्यामध्ये फ्रुटिंग हार्मोन असतात. फ्रुटिंग हार्मोन न्यूट्रल करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग व्हेजिटेटिव्ह हार्मोन ह्याच्यामध्ये ॲक्टिवेट होते.